मला कळलं असेल तर यस म्हणा, नसेल कळलं तर रिपीट म्हणा. येस, ठीक आहे, सगळ्यांना कळलेलं आहे. ठीक आहे, नेक्स्ट बघा आता. फाइंड द अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू ऑफ लॉग, इथं बेस ई आहे 101 चा, गिवन दॅट लॉग टू बेस ई ऑफ 10 किती आहे 2.3026. आता याचा आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. ठीक आहे, पहिला घेतला हा, म्हणजे हा कोणत्या फॉर्म मध्ये आहे, लॉग एक्स टू बेस ई. जेव्हा आपण डेरिव्हेटिव्ह करतो लॉग एक्स, त्याचा बेस ईच असतो, तेव्हा आपण शक्यतो लिहित नाही. ठीक आहे, लिहिला नाहीला काही फरक पडत नाही. बेस ई असेल तर काय तुम्ही लिहिला तरी चालेल, नाही लिहिला तरी चालेल. ठीक आहे, पण बाकी ई सोडून कोणताही बेस असेल तर कंपल्सरी लिहायचा आहे. ठीक आहे, आता क्वेश्चन मध्ये लिहिल्या म्हणून आपण इथं पण लिहूया. काय म्हटलं बघा, एफ ऑफ एक्स कोणत्या फॉर्म मध्ये आहे, लॉगच्या फॉर्म मध्ये आहे. मग एफ डॅश ऑफ एक्स काय असणार, 1/x. ठीक आहे, आपल्याला काय फाइंड करायचं, लॉग ऑफ 101. मग आता 10च्या फॉर्म मध्ये काय येणार, 100. 10⁻²00 असतो. आपण काय म्हणू इथं, 100 + 1 म्हणजे ए असेल 100, एच असेल 1. ठीक आहे, मग आता एफ ऑफ ए म्हणजे एफ ऑफ ए काय म्हणणार, आता लॉग ऑफ 100 बेस ई. 100लाच आपण 10चा स्क्वेअर म्हणू शकतो, म्हणजेच तो 2 इथं येणार रूल प्रमाणे लॉगच्या. कळलं काय, इथं काय होणार, लॉग ए म्हणजे 100, 100 म्हणजे 10चा स्क्वेअर. रेस टू 2 असं तो आपण इथं आणतो, तोच इथं आणलेला आहे. आणि लॉग बेस 10 किती म्हटले, 2.3026 इंटू 2 म्हणजे काय मिळेल, 4.6052. ठीक आहे, हा झाला एफ ऑफ ए. तसंच टाकणार एफ डॅश ऑफ ए. एफ डॅश ऑफ ए म्हणजे काय, 1/100. नाही म्हणजे 0.01. हा झाला आपला एफ डॅश ऑफ ए. आता आपल्याला फॉर्म्युला माहित आहे. काय फॉर्म्युला फॉर अप्रॉक्सिमेशन, एफ ऑफ ए प्लस एच इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू एफ ऑफ ए प्लस एच इंटू एफ डॅश ऑफ ए. ठीक आहे, मग यात काय आता, ए किती आहे, एच किती आहे आपल्याला माहिती आहे. काय दिसतंय आता, ए आपण म्हटलं 100, एच म्हटलंय 1, म्हणजे काय करणार आपण पुन्हा लॉग टू द बेस सी 101 इज इक्वल टू एफ ऑफ 101. म्हणजेच एफ ऑफ 100 + 1 म्हणजेच पुन्हा ए आणि एच. मग फॉर्म्युला काय होणार, एफ ऑफ 100 + 1 इंटू एफ डॅश ऑफ 100. एफ ऑफ 100 किती म्हटलंय आपण इथे बघा, 4.6052. एफ डॅश म्हटलंय 0.01, म्हणजे परत 4.6052 प्लस 0.01 म्हणजेच मिळाला 4.6152. ठीक आहे, हा झाला तुमचा आन्सर. कळलं असेल तर येस म्हणा, नसेल कळलं तर रिपीट म्हणा. कळलं असेल तर येस म्हणून मेसेज टाका, कळलं नसेल तर रिपीट म्हणून मेसेज टाका. अरे आहात का नाही सगळे, येस, ठीक आहे, गुड. तर हे सगळ्यांना कळलं असेल इथपर्यंत. पुढं नेक्स्ट, लॉग टू बेस ई 9.01. ठीक आहे, इथे काय करणार, ए घ्यायचं 9 आणि एच घेणार आपण 0.01. पुन्हा बेस ई आहे, ऍक्च्युली होमवर्क सॉल्व्ह करायला पाहिजे होतं, असं ते. एफ ऑफ एक्स म्हटलं आपण लॉग एक्स टू बेस ई. एफ डॅश ऑफ एक्स काय असणार, 1/x. ठीक आहे, पुन्हा आता ते काय म्हणणार, ए घेणार 100, सॉरी सेम मगाचाच रिपीट झाला वाटतं. ठीक आहे, हा सेमच इथं रिपीट केलेला आहे मी चुकून. ठीक आहे, हा होमवर्कला सॉल्व्ह कराल. होमवर्क काय फरक फक्त बघा, ए किती म्हणणार 9, एच म्हणणार 0.01. ठीक आहे, जमेल काय सॉल्व्ह करायला, ट्राय कराल का? हो, ठीक आहे. ठीक आहे, नेक्स्ट बघा आपण हा एक्झाम्पल बघूया. काय एक्झाम्पल, लॉग टू द बेस 10 1016. ठीक आहे, लॉग टू द बेस 10 1016. एक काम करू, हा घालवून टाकतो.
ठीक आहे. बरं, आता हे बघा लॉग टू द बेस 10 1016. आता मी काय म्हटलं, डेरिव्हेटिव्ह आपण जो काढतो त्यावेळी लॉगचा डेरिव्हेटिव्ह काढताना 1/x म्हणतो, तेव्हा लॉगचा बेस असतो ई. इथं बेस काय आहे 10. मग इथं आपलं पहिलं काम काय असेल, याचा बेस कन्वर्ट करा इन टर्म्स ऑफ ई. ठीक आहे, कसं करतो आपण, तर याला काय करणार, लॉग 1016 अपॉन लॉग 10, म्हणजे त्याचा बेस ई होईल. ठीक आहे, इथे काय करतो आपण, इथे काय जो काय टर्म आहे आणि इथं बेस 10 आपण यालाच ई मध्ये कसं कन्वर्ट करणार, लॉग 1016 त्याचा बेस ई डिवाइड बाय लॉग 10 त्याचा बेस ई. हा सिंपल रूल. हे कळलं का काय बोललो मी आता? हे मी आता जे लॉगचं रूल सांगितलं ते कळलं का? नाही, ठीक आहे. बघा काय म्हणतो आपण, असा जर पार्ट असेल, समजा मी म्हटलं इथं लॉग एक्स, ठीक आहे, आणि म्हणतो मी त्याचा बेस म्हणतो ए. समजा असं लिहिलं असेल तर यालाच आपण कसं लिहू शकतो, तर काय म्हणू शकतो, यालाच इज इक्वल टू आपण असं म्हणू शकतो, लॉग एक्स डिवाइड बाय लॉग ए. ठीक आहे, हा रूल. आणि यावेळी दोघांचा बेस काय असणार, तर दोघांचा बेस ई असेल. हे लॉगचा रूल तुम्हाला आठवत असेल. आता लक्षात आलं का काय म्हणतो मी, म्हणजे लॉग 1016 डिवाइड बाय ह्याचा बेस 10, म्हणजे याला आपण काय म्हणणार, लॉग 1016 बेस ई डिवाइड बाय लॉग 10 त्याचा बेस ई. कळलं का बेस कसा चेंज करतो आपण? बेस ए चा बघा इथं दिसतंय काय, बेस ए चा कसं चेंज केलं, हा बेस ई झाला, लिहिलाय म्हणजे आपण म्हणतो बेस ई आहे. ठीक आहे, हे कळलं असेल. पुढं नेक्स्ट, आता एक्झाम्पल सॉल्व्ह करूया. काय म्हटलं यामध्ये, पुन्हा एफ ऑफ एक्स लॉगच्या फॉर्म मध्ये आहे. आपल्याला काय पाहिजे, आपण याचा डे टू डायट काढू शकत नाही, कारण आपण डे टू जो लॉगचा 1/x म्हणतो त्यावेळी बेस ई असतो. मग याचा बेस पहिला चेंज करूया. मग काय केला, लॉग एक्स बेस ई अपॉन लॉग 10 बेस ई. आपल्याला काय दिलंय बघा, लॉग ई टू बेस 10 दिलाय. आता याला उलट कसं करणार, तर काय म्हणतो आपण, लॉग 10 टू बेस ई म्हणजेच काय, 1 अपॉन हा पार्ट. बरोबर का, म्हणजेच ह्याला वरती घेणार. किंवा बघा लॉग ई टू बेस 10 किती आहे, 0.4343. तर लॉग 10 टू बेस ई आहे, कळत आहे, म्हणजे हा काय असणार इथं, 1/1 अपॉन हा पार्ट. बघा हा लॉग एक्स टू बेस ई आहेच, 1 अपॉन हा जो पार्ट आहे तो म्हणजेच काय, इथं लॉग 10 टू बेस आहे, तरी तो काय होणार, लॉग ई टू बेस 10 असेल. कळलं? ठीक आहे, हे कळलं असेल. म्हणजेच कायला म्हटलं, असं म्हटलं बघा, 1 अपॉन लॉग 10 टू बेस ई आहे, तर त्याला आपण काय करू शकतो, 1 अपॉन आहे तर याला आपण काय म्हणू शकतो, लॉग ई टू बेस 10. हा तुम्हाला लॉगचा रूल जर आठवत असेल तर बरं पडेल. हे कळलं का? लवकर सांगा, कारण की पुढे जाऊन उपयोग नाही. हेच कळलं नसेल तर पुढचा काही उपयोग होणार नाही. हे काय लिहिलं कळलं का? हे कळलं का काय लिहिलं, काय केलं इथं? अरे लवकर बोला, हो किंवा नाही, काहीतरी असेल ना. कुठे गेले सगळे? अंकिता, जुनेद, काशी, साहिल, संकेत, श्रद्धा, कळलं का नाही? नाही कळलं, ठीक आहे. 1 2 3 4 कोण आहे नावाने या. शक्यतो जॉईन करताना तुमचं नाव टाकत जाऊ, म्हणजे कळतं बऱ्यापैकी कोण आहात नेमका. ठीक आहे, बघा काय म्हणतो आपण रूल. समजा मी असं लिहिलं असेल, लॉग ए डिवाइड बाय लॉग बी. ठीक आहे, यालाच मी असं लिहू शकतो का नाही, 1 डिवाइड बाय लॉग बी डिवाइड बाय लॉग ए, असं लिहू शकतो का नाही?
बरोबर का नाही? असं पण लिहू शकतो. आणि बघा हा म्हणजेच काय होणार, हा वरती आला तर लॉग ए आपण लॉग बीच होईल ना, बरोबर की नाही? मग हा म्हणजे काय झाला थोडक्यात, लॉग, यालाच आपण असं म्हणू शकतो ना. मग तुम्हाला काय म्हणत लॉग ए अपॉन लॉग बी, म्हणजेच हा असं उलटा पाठ झाला, बरोबर का? आणि मग म्हणलं समजा मी असं म्हणलं असेल लॉग ए आणि याचा बेस असेल बी, तर आपण यालाच काय म्हणतो, लॉग ए डिवाइड बाय लॉग बी, बरोबर का? जर याचा इथं काय म्हटलं असेल बेस आहे बी, तर आपण याला असं म्हणतो ना लॉग ए अपॉन लॉग बी, बरोबर? मग लॉग बी अपॉन लॉग ए म्हणजे काय असणार आहे? जर मी म्हटलं लॉग बी अपॉन लॉग ए, तर तो काय असेल, तर लॉग बी आणि त्याचा बेस ए. कळतंय? तसं इथं लॉजिक बघा, लॉग ए अपॉन लॉग बी म्हणजे वन अपॉन लॉग बी अपॉन लॉग ए, म्हणजेच काय बघा, जेव्हा मी म्हणणार लॉग 10 टू बेस ई, म्हणजे थोडक्यात काय, लॉग 10 अपॉन लॉग ए आहे ना, बरोबर का? म्हणजे हा काय असेल, लॉग 10 बेस ई म्हणजे काय, लॉग 10 अपॉन लॉग ई. मग तो वरती गेला तर काय होणार, लॉग ई अपॉन लॉग 10. मग लॉग ई अपॉन लॉग 10 बघा, लॉग ई अपॉन लॉग 10 म्हणजेच काय, लॉग ई आणि बेस 10 म्हणजे ठरलेला असा. आता कळलं का काय म्हटलो आपण इथे हे? येस, ठीक आहे. तर हे बेसिक लॉगचे रूल जरा आठवायचा प्रयत्न करा, जे आपण 11वीत शिकलेलो आहोत. ठीक आहे, जरा बरं पडेल. ठीक आहे, कदाचित कळलं असेल. अंकिता कळलं का? मग अशी नाही, तूच म्हटली होतीस. अंकिता कळलं का? बाकी जुनेद कळलं आहे? हो, ठीक आहे, गुड. बर, आता हे सॉल्व करूया पुढचा. ठीक आहे. नेक्स्ट आता हे काय म्हटलं बघा, लॉग ई टू बेस इथे 0.4343 म्हणजे 0.4343 लॉग एक्स, हा झाला आपला एफ ऑफ एक्स. मग यातनं एफ डॅश ऑफ एक्स काय मिळणार, हा कॉन्स्टंटच आहे. लॉगचा डेरिव्हेटिव्ह 1/x, हा होणार 0.4343 अपॉन एक्स. आता एक्स किती घेणार बघा, सिंपल बघा, इथे तुम्हाला काय लॉग बेस 10 आहे, इथं 1016 आहे वगैरे, किंवा इथे गेला आपण लॉग एक्स, याचा बेस 10 काय असेल तो. मग काय बघा, जेव्हा बेस 10 असेल तर आपल्याला सॉल्व करा सोपं कधी पडेल, तर तुम्हाला आणखीन एक रूल माहित असेल, लॉग ए आणि त्याचा बेस ए असेल तर त्याचा व्हॅल्यू किती असतो? बोला, लॉग ए बेस ए आहे, लॉग ऑफ ए काढायचा आणि त्याचा बेस पण ए आहे, मग त्याचा व्हॅल्यू काय असेल? आता सिंपल लॉग सांगितलं का नाही, लॉग ए बेस बी असलं त्याला काय म्हणतो आपण, लॉग ए अपॉन लॉग बी. मग सिंपल विचार करा, लॉग ए आणि बेस ए असेल तर आन्सर काय मिळेल, इक्वल टू काय मिळणार, 1, बरोबर? म्हणजे तिथं बेस 10 आहे, मग इथे 10च्या पटीत आणायचा प्रयत्न करा, म्हणजे काय 10, 100, 1000, तर इथं 1000 पण काय 10⁻³ म्हणजे 1000च असतो ना. तर आपण काय म्हणूया, ए म्हणूया किती, 1000. ठीक आहे, ए म्हटला 1000, तर एच काय असणार, 16. मग आपला फॉर्म्युला नेहमीचा काय आहे, तो डायरेक्ट फॉर्म्युला टाकला आणि त्यातून काय टाकला, एफ ऑफ ए काय इथं, एफ ऑफ 1000. एक्स टाकला म्हणतात काय होणार, लॉग 10, म्हणजे सॉरी लॉग 1000 त्याचा बेस 10 म्हणजे 1000 म्हणजे काय 10⁻³ बरोबर. म्हणजे तो काय होणार, 10⁻³ आपण काय शकतो, 3 इथं येणार ना, मग काय होणार 3 लॉग 10 बेस 10, बरोबर का? बघा हा काय होणार, लॉग 10⁻³ बेस 10, आता 3 इथं येणार लॉगच्या रूल प्रमाणे, म्हणजे 3 लॉग 10 बेस 10, लॉग 10 बेस 10 1, म्हणजे काय मला आन्सर फक्त 3. ठीक आहे, तसंच एफ डॅश ऑफ ए म्हणजे काय होणार, 0.43 डिवाइड बाय 1000, याला तसंच ठेवूया. इथपर्यंत हा झाला एफ डॅश ऑफ ए. आपल्याला काय आता फॉर्म्युला काय, एफ ऑफ ए प्लस एच इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू एफ डॅश ऑफ ए प्लस एच इंटू एफ डॅश ऑफ ए. आपल्याला पाहिजे काय, लॉग ऑफ 1016. ए म्हटलंय 1000 आणि एच म्हटलंय 16, म्हणजे काय आता लॉग टू द बेस 10 1016 अप्रॉक्सिमेटली इक्वल टू इज इक्वल टू एफ ऑफ 1016, म्हणजेच काय एफ ऑफ 1000 + 16, म्हणजेच हा झाला ए, हा झाला एच. ठीक आहे, मग हा फॉर्म्युला म्हणजे काय होणार, एफ ऑफ 1000 + 16 इंटू एफ डॅश ऑफ 1000. एफ ऑफ 1000 किती आहे आपल्याला माहित आहे, 3. 16 इंटू हा पार्ट झाला एवढा 1000. मग हा जर आपण आता मल्टिप्लाय केला, काय 16 इंटू 0.43
43 तर हा आपल्याला मिळतो 6.9488 आणि त्याला डिवाइड बाय 1000 म्हणजे काय मिळणार 0.0069488. तुम्ही मल्टिप्लाय करून बघा. 16 3 जा 48, 16 4 जा 64 आणि 4 68 परत 6 ला 16 3 जा 48 प्लस 6 54 4 इथं 5 वरती 16 4 जा 64 प्लस 5 झाला 69 झाला एवढा आणि एक पण सुरुवातीला 6.9488 डिवाइड बाय 1000 होता 1000 म्हटले परत 3 कडे शिफ्ट 1 2 3 हा झाला तुमचा आन्सर. याच्यावरून काय मिळेल मग अप्रॉक्सिमेटली इक्वल टू 3.0069 आता 694 आणि हा झाला इथं 9 8 टाइम याला घेतला आपण काय केला 9 केला. कळलं असेल तर यस म्हणा नसेल कळलं तर रिपीट म्हणा. लवकर बोला कळलं असेल तर येस नसेल कळलं तर रिपीट. ठीक आहे जुनेद कळलेला आहे बाकीचे अंकिता अनिकेत 1 2 3 4 जे कोण आहे ते काशीद साहिल संकेत श्रद्धा कळलं का नाही रिपीट येस येस रिपीट. ठीक आहे एक रिपीट आलं की रिपीट करूया. ठीक आहे काय बघा काय म्हटलं एफ ऑफ एक्स काय दिलंय लॉगच्या फॉर्म मध्ये काय म्हणून आपण लॉग ऑफ 10 त्याचा बेस सॉरी लॉग काय म्हटलं इथं 101 त्याचा बेस 10 म्हणजे लॉग एक्स टू बेस 10 पण आपण डेव्हिड जो करतो लॉगचा तो नेहमी बेस ई असतो म्हणून पहिल्याला बेस ई केला तर फॉर्म्युला काय कसं करतो आपण लॉग एक्स डिवाइड बाय लॉग हा जो बेस आहे तो गेला तर 10 पुन्हा काय म्हटलं आपण आता हा लॉग 10 टू बेस ई म्हणजेच काय तर 1 अपॉन लॉग ई टू बेस 10 किंवाच 1 अपॉन लॉग 10 टू बेस ई म्हणजेच लॉग ई टू बेस 10. ठीक आहे आणि हा लॉग एक्स आहे तसा काय दिलं नाही म्हणजे त्याचा बेस ईच असतो. ठीक आहे आणि आता लॉग ई त्याचा बेस किती झालाय 0.4343 लिहिला इथं हा झाला तुमचा एफ ऑफ एक्स. याच्यातून काढला आता एफ डॅश ऑफ एक्स. एफ डॅश ऑफ एक्स काय मिळणार हा कॉन्स्टंट आहे तसा लॉगचा डेरिव्हेटिव्ह 1 बाय एक्स म्हणजे झाला हा पार्ट. आता ए आणि एच काय घ्यायचं तर काय दिलंय 1016 तर ए म्हणूया 1000 एच म्हणूया 16. ठीक आहे मग टाकला एफ ऑफ ए काय मिळणार लॉग ऑफ बघा हा म्हणजे काय तर जो काय तुम्हाला दिलाय काय दिलाय एफ ऑफ एक्स इज इक्वल टू लॉग एक्स त्याचा बेस 10. ठीक आहे म्हणजे काय होणार लॉग 1000 त्याचा बेस 10. आपल्याला काय माहिती आहे लॉग ज्याचा लॉग काढायचा तो आणि जर त्याचा बेस दोन्ही सेम असेल तर तो पार्ट 1 असतो म्हणजेच लॉग ए आणि बेस ए असेल तर त्याचा व्हॅल्यू 1 मिळेल लॉग 10 त्याचा बेस 10 असेल तर त्याचा व्हॅल्यू 1 मिळेल. तसं इथं काय आता 1000 म्हणजे याला आपण 10⁻³ म्हणू शकतो. हा 3 येणार इथं आणि लॉग 10 बेस 10 कॅन्सल म्हणजे हा पार्ट 1 होईल इंटू हा 3 हा मिळेल 3. ठीक आहे हा झाला फर्स्ट पार्ट. मग यातनं एफ डॅश ऑफ ए काढला 0.4343 अपॉन एक्स एक्स म्हणजे 1000 लिहिला असंच. आता आपला फॉर्म्युला काय अप्रॉक्सिमेशनचा तर एफ ऑफ ए प्लस एच इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू एफ ऑफ ए प्लस एच इंटू एफ डॅश ऑफ ए. ठीक आहे मग आता पुढं काय आता इथं आपल्याला काय माहिती आता ए म्हणजे आपण घेतलाय 1000 एच म्हणजे घेतला 16 म्हणजे लॉग 1016 बेस 10 इज इक्वल टू काय होणार एफ ऑफ 1016 म्हणजेच एफ ऑफ 1000 प्लस 16. ठीक आहे म्हणजे हा झाला ए हा झाला एच. ठीक आहे मग आता यामध्ये काय करणार ए आणि एच मग पुन्हा आता फॉर्म्युला काय होईल एफ ऑफ 1000 प्लस 16 इंटू एफ डॅश ऑफ 1000. एफ ऑफ 1000 आपण फाइंड केलाय 3 आहे 16 इंटू हा एवढा झाला मल्टिप्लाय केला मिळाला असा काहीतरी पार्ट. ठीक आहे मग 3 प्लस ऍडिशन केला हा आता 488 आहे म्हणून 8 हा काढला तर इथं हा होणार 9 लिहिला इथं 9 हा झाला तुमचा आन्सर. ठीक आहे तर सगळ्यांचे क्लिअर झाले असतील डाऊट. नेक्स्ट बघूया. ठीक आहे आता नेक्स्ट पार्ट हा तुमचा 2.1 चा पार्ट होता. बाकी काल तुम्ही होमवर्कला तुम्हाला सांगितलं ते तुम्ही सॉल्व्ह केला असेल तेव्हा मी तो पार्ट घेतला नाही. आता आता हा नेक्स्ट पार्ट काय रोलेस थेरम आहे. ठीक आहे किंवा रोलेस लेमा म्हणतात त्याला. ह्यात सिंपल काय तुम्हाला एक फंक्शन दिलेला असेल आणि म्हटलं असेल तो कंटिन्युअस आहे ए आणि बीच्या मध्ये.
मग जर तो कंटिन्युअस पण आहे आणि डिफरन्शिएबल पण आहे, ठीक आहे, या ठराविक इंटरवलला, तर आपण म्हणतो की एफ ऑफ ए इज इक्वल टू एफ ऑफ बी. म्हणजे समजा तुम्हाला म्हटलं असेल एफ ऑफ एक्स काहीतरी आहे आणि त्याचा रेंज दिला असेल 0 to 0, 3, तर याचा अर्थ काय, ए झाला 0, बी झाला 3. आपल्याला त्या एफ ऑफ एक्स मध्ये एकदा 0 टाकून बघायचा, एकदा 3 टाकून बघायचा. दोन्ही सेम असेल म्हणजे काय झाला, तो रोलेस थेरम व्हेरीफाय झाला. म्हणजे एफ ऑफ ए इज इक्वल टू एफ ऑफ बी हा कंडिशन आहे. मग यांचं काय म्हणणं आहे, जर बघा पुन्हा एकदा मी शॉर्टमध्ये सांगतो आपल्या नॉर्मल भाषेत, एफ ऑफ एक्स हा एक फंक्शन आहे, तो जर कंटिन्युअस अँड डिफरन्शिएबल असेल आणि तो जर तो कोणत्या इंटरवलमध्ये असेल तर ए कॉमा बी मध्ये असेल, तर त्या केसला आपण असं म्हणू शकतो की एफ ऑफ ए इज इक्वल टू एफ ऑफ बी. ठीक आहे. आणि जेव्हा कधी एफ ऑफ ए इज इक्वल एफ ऑफ बी असेल, तर तेव्हा असं म्हटलं जातं की कोणता तरी एक पॉईंट सी आहे ए आणि बीच्या मध्ये, की तो व्हॅल्यू जर आपण पुट केला एफ ऑफ एक्सच्या डेरिव्हेटिव्ह मध्ये, तर आपल्याला तो नेहमी 0 मिळणार आहे. तो तिथं म्हटलेला आहे की काय बघा, एफ ऑफ एक्स काहीतरी दिलेला आहे अँड इफ इट इज कंटिन्युअस अँड डिफरन्शिएबल ऑन एखादा ठराविक इंटरवल ए कॉमा बी, मग कंडिशन काय आहे, एफ ऑफ ए शुड बी इक्वल टू एफ ऑफ बी. आणि जर एफ ऑफ ए इक्वल एफ ऑफ बी असेल, तर ए आणि बीच्या मध्ये असा कोणतरी पॉईंट असणार आहे, जे व्हॅल्यू जर एफ ऑफ एक्सच्या डेरिव्हेटिव्ह मध्ये पुट केला आपण, तर आपल्याला मिळेल 0. म्हणजे त्याला म्हणतो आपण एफ डॅश ऑफ सी इक्वल टू 0. नाही म्हणजे पुढे जेव्हाही आपल्याला म्हटलं जाईल की व्हेरीफाय करा हा थेरम, तेव्हा आपल्याला काय बघायचं, पहिला म्हणजे एफ ए इक्वल टू एफ बी असला पाहिजे. नंतर काय बघणार की एक असा पॉईंट सी पाहिजे, जो सी काय असेल त्या पॉईंटला जर एफ डॅश ऑफ सी केला तर आपल्याला तो 0 मिळणार आहे. ठीक आहे. आता एखादा कंटिन्युअस आहे, डिफरन्शिएबल आहे, हे कसं ओळखलं जातं, तर आपण ते एक्झाम्पल सॉल्व्ह करताना बघणारच आहे आपण, ते कशाला कंटिन्युअस किंवा कशाला म्हणजे डिफरन्शिएबल. डिफरन्शिएबल म्हणजे काय थोडक्यात, जर तुम्ही त्याचा डेरिव्हेटिव्ह काढला, ठीक आहे, डेरिव्हेटिव्ह काढला आणि त्यात ते ए बीचं व्हॅल्यू पुट केलं, तर तो कधीही असं म्हणा की पण तो इन्फाइनाइट नाही मिळाला पाहिजे, मग त्याला तुम्ही म्हणा तो डिफरन्शिएबल आहे. कळत, म्हणजे समजा मी म्हटलं लॉग एक्स, ठीक आहे, लॉगचा डेरिव्हेटिव्ह काय 1/x, म्हणजे डेरिव्हेटिव्ह काय मिळते 1/x. पण जर तुम्हाला रेंज दिला असेल, एक्सचा रेंज दिला असेल 0 आणि 2 च्या मध्ये, तर काय होईल बघा, जेव्हा मी डेरिव्हेटिव्ह मध्ये एक्स टाकला 0, तर काय मिळेल मला 1/0 म्हणजे इन्फायनाइट. याचा अर्थ काय, डेरिव्हेटिव्ह हा तुम्हाला फायनाइट न मिळता इन्फायनाइट मिळतोय, तर आपण काय म्हणणार, एफ ऑफ एक्स इज नॉट डिफरन्शिएबल अशा वेळी. कळतंय का काय म्हटलंय. ठीक आहे, म्हणजे जर म्हटलं लॉग लॉग एक्स आपण एफ ऑफ एक्स म्हटलं असेल आणि लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असेल, तर लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह आहे 1/x. मग जर त्यात तुम्ही एक्सचा व्हॅल्यू पुट केला, ठीक आहे, आणि तो जर का एक्स जो काय आहे तो जर समजा 0 असेल, तर 1/0 काय असतो, इन्फायनाइट. तर इन्फायनाइट इज नॉट एका ठराविक नंबर आहे का इन्फायनाइट म्हणजे, नाही. तुम्ही इन्फायनाइट म्हणजे किती सांगू शकता का, नाही सांगू शकत आपण, म्हणून तो काय होणार, तो इट इज नॉट डिफरन्शिएबल अशा वेळी. तर हे आपण प्रत्येक गोष्ट चेक करणार आहेच. ठीक आहे, तर हा पहिला या 2.3 मधला पहिला पार्ट, याला म्हणतो आपण रोलेस थेरम. ठीक आहे. नेक्स्ट पार्ट काय आहे, तर लॅग्रांजेस मीन व्हॅल्यू थेरम. लॅग्रांजेस मीन व्हॅल्यू थेरम, ठीक आहे, LMVT. यात काय फरक, तुम्हाला फक्त काय म्हटलं जातं, सिंपल, एक कंटिन्युअस फंक्शन आहे एफ ए आणि बी, तो डिफरन्शिएबल पण आहे. ठीक आहे, मग आपलं एक सी असा एक टर्म आहे म्हटलं जातं, ज्यामध्ये काय म्हणतो आपण, एफ डॅश ऑफ सी इज इक्वल टू एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए अपॉन बी मायनस ए. हे एवढे एक सिंपल फॉर्म्युला आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. एक्झाम्पलच्या वेळी अजून क्लिअर होईल. आता फक्त हे लक्षात ठेवा, रोलेस थेरम मध्ये काय म्हणतो आपण, जर एक फंक्शन कंटिन्युअस आणि डिफरन्शिएबल आहे एका ठराविक पॉईंटला ए कॉमा बी मध्ये, इंटर मध्ये जर तो कंटिन्युअस ॲज वेल एज डिफरन्शिएबल असेल, देन एफ ऑफ ए शुड बी इक्वल टू एफ ऑफ बी, हा पहिला कंडिशन. आणि जर हे कंडिशन सॅटिस्फाय झालं, मग आपण काय म्हणतो, तर ए आणि बीच्या मध्ये एक असा काहीतरी पॉईंट आहे की तो जर आपण एफ ऑफ एक्सच्या डेरिव्हेटिव्ह मध्ये पुट केला, तर आपल्याला 0 मिळणार. कळतंय, ही कंडिशन आहे रोलेस थेरमचा. याच्यावर आपण नेक्स्ट एक्सरसाइज बघत आहोत, जो आहे 2.3. ठीक आहे, सिंपल बघा क्वेश्चन काय, आता याचे वेगवेगळे क्वेश्चन, त्यातला पहिला क्वेश्चन, चेक द व्हॅलिडिटी ऑफ द रोलेस थेरम फॉर द फॉलोइंग फंक्शन्स. ठीक आहे, बरेच काय काय आहे, यातलं मी आता पहिला घेतो सेकंड. काय सेकंड बघा, ई रेस टू मायनस एक्स आणि साइन एक्स, आणि रेंज काय दिला 0 to π. तर सिंपल पहिला ई रेस टू मायनस एक्सचा विचार करा. ई रेस टू मायनस एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, ई रेस टू मायनस एक्स मिळणार इंटू -1. बरोबर, मग एक्सच्या वेळी जर तुम्ही टाकलं की चेक करा की त्यामध्ये तो कुठे इन्फायनाइट मिळतोय का, नाही मिळत.
हे बघा, ई रेस टू मायनस डेरिव्हेटिव्ह ई रेस टू मायनस असतो, पुढे प्लस मायनस काही असू दे. एक्स टाकला 0 काय होणार, ई रेस टू 0 1 असतो. ई रेस टू पाय हा काहीतरी नंबर मिळेल तुम्हाला. आपल्याला डायरेक्ट त्याचं व्हॅल्यू माहित नाही, पण तो काहीतरी एक नंबरमध्ये मिळणार आहे. म्हणजे काय तो इन्फायनाइट आहे का, तर नाही. म्हणजे ई रेस टू मायनस एक्स हा कंटिन्युअस पण आहे आणि हा डिफरन्शिएबल पण आहे. साईनचा बघा, साईन 0 0 असतो, साईन पाय 0 असतो. म्हणजे 0 टूच्या पायामध्ये असा कोणताही व्हॅल्यू नाही की तो जर आपण पुट केला साईन मध्ये तर आपल्याला इन्फायनाइट मिळेल, असा कोणताच व्हॅल्यू नाहीये. याचा अर्थ काय, पुन्हा हा पण कंटिन्युअस पण आहे, डिफरन्शिएबल पण आहे. डेरिव्हेटिव्ह पण बघा, साईनचा डेरिव्हेटिव्ह कॉस, कॉस पण 0 पासून पाय पर्यंत कोणत्या व्हॅल्यूला तुम्हाला कॉसची व्हॅल्यू मिळतो. तेव्हा तो पण काय म्हणणार आपण, डिफरन्शिएबल आहे ऍज वेल एज कंटिन्युअस आहे. तर काय होणार, द फंक्शन ई रेस टू मायनस एक्स अँड साइन एक्स दोन्ही सेपरेट आपण चेक केला, आर कंटिन्युअस अँड डिफरन्शिएबल ऑन द डोमेन्स. दॅट फॉर एफ ऑफ एक्स हा पूर्ण पण कंटिन्युअस आहे आणि त्याच पॉईंटला तो डिफरन्शिएबल पण आहे. ठीक आहे. मग आता रूल काय, आता ए किती आहे बघा, इथं 0, बी किती आहे पाय, मग एफ ऑफ 0 एफ ऑफ पाय टाकून बघायचं. म्हणजे पहिला एफ ऑफ ए चेक करणार, एफ ऑफ ए म्हणजेच एफ ऑफ 0, ई रेस टू 0 साइन 0, साइन 0 झिरोच असतो, त्यामुळे 0 इंटू हा 1 जर असला तरी 0च मिळणार. तर पुढचा व्हॅल्यू काय पाय, पुट करा आता एफ ऑफ बी म्हणजेच एफ ऑफ पाय, काय मिळेल मग, ई रेस टू मायनस पाय साइन पाय, परत साइन कितीही पाय आपण म्हटलं होतं 0, साइन 1 पाय 2 पाय 3 पाय 4 पाय नेहमी 0 असणार, हे नेहमी लक्षात ठेवा. म्हणजे हा काय म्हणा तुम्हाला नेहमी 0 मिळेल. 0 इंटू कोणता नंबर 0 झाला बघा, दोन्ही सेम आहे. बरोबर, म्हणजे काय होणार, हा तुमचं काय म्हणलं फक्त व्हॅलिडिटी चेक करा म्हटलेलं आहे, मग आहे बरोबर, हा व्हॅलिड आहे, रोलेस फंक्शन म्हणू शकतो आपल्याला. ठीक आहे, काय म्हणतो, फंक्शन इफ सॅटिस्फाईज ऑल द कंडिशन्स ऑफ रोलेस थेरम. व्हेरीफाय म्हटलं असं तर आपण तिसरा पॉईंट सीचा आपण विचार केला असता, आता काही व्हेरीफाय म्हटलेलं नाहीये. ठीक आहे, हा फरक लक्षात घ्या क्वेश्चन मध्ये. फक्त तुम्हाला काय म्हटलंय, चेक करा व्हॅलिडिटी ऑफ रोलेस थेरम फॉर फॉलोइंग फंक्शन, म्हणजे या फंक्शनसाठी आपण रोलेस थेरम वापर करू शकतो का, तर हो, कारण का हे कंडिशन सॅटिस्फाय झालेलं आहे. कळलं का इथपर्यंत? कळलं असेल तर येस म्हणा, नसेल कळलं तर नो म्हणा किंवा रिपीट म्हणा. लवकर लवकर सगळ्यांनी बोला, येस किंवा रिपीट. रिपीट, ठीक आहे. बघा काय म्हटलं, एफ ऑफ एक्स दिलाय ई रेस टू मायनस एक्स आणि साइन एक्स. आपलं पहिलं काम काय, आपला रूल काय की हा जर कंटिन्युअस अँड डिफरन्शिएबल असेल तर पुढे चेक करायचं आहे एफ ऑफ ए इज इक्वल एफ ऑफ बी आहे का. तर पहिला कंटिन्युअस आहे का डिफरन्शिएबल कसं चेक करणार, मला सांगा ई रेस टू मायनस एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय, ई रेस टू मायनस एक्स मिळतो. ठीक आहे, मी काय म्हटलं, डिफरन्शिएबल नाही असं कधी म्हणणार, जर तुम्हाला त्याचा डेरिव्हेटिव्ह हा इन्फायनाइट मिळाला तर. ठीक आहे, मग आता काय होईल बघा, ई रेस टू मायनस एक्स हा एक सेपरेट पार्ट आणि हा साईनचा पार्ट सेपरेट आपण घेऊया. ई रेस टू मायनस एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, मायनस ई रेस टू मायनस एक्स. त्यात हे व्हॅल्यू पुट करून बघा, एक्स टाकला 0, ई रेस टू 0 काय होणार 1, पाय टाकला तर काय मिळेल, ई रेस टू मायनस पाय काहीतरी व्हॅल्यू मिळेल ठराविक, कारण की पाय म्हणजे 3.14 काहीतरी असतो आणि ई म्हणजे म्हटलं 2.71 काहीतरी असतो, म्हणजे 2 रेस टू 3 म्हणजे 8 9च्या पुढे काहीतरी असेल व्हॅल्यू मिळेल. म्हणजे हा तुम्हाला इन्फायनाइट तर मिळत नाही, याचा अर्थ ई रेस टू मायनस एक्स इज डिफरन्शिएबल